आज हा जो प्रवेश घेतलेला आहे त्याबद्दल काय सांगा? आज हा जो चिखली मतदारसंघातला जे काही निष्ठावान शिवसैनिक 87-88 सालापासून जे काम करतात, आजही 87-88 पासून 2026 पर्यंत ते आजही शिवसेनेमध्येच आहे. ते आतापर्यंत कुठे गेले नाही कोणत्या पक्षामध्ये. तर कारण बाळासाहेबांच्या हिंदुत्वावर याच्यावर हे ठेवून हा सर्व जे निष्ठावान जी सैनिक आहे आजही एका निष्ठेने एका विचाराने काम करणार आहे. आणि आजचा जो एक कार्यक्रम हे झालेला आहे आमचा घरवापसी सारखा समजा या शिवसेनेमधून शिवसेनेमध्ये. आज संजीव गायकवाड यांच्या उपस्थित यांच्या मार्गदर्शनाखाली आज 150 ते 200 निष्ठावान शिवसैनिकांनी जो आज या ठिकाणी प्रवेश केलेला आहे. तर आणि याचं कारण असं की आम्ही 88-89 पासून काम करत असताना पूर्वीची जी शिवसेनेची संघटना होती त्या संघटनेमध्ये एका विचाराने एका ते चालायचे, जे काम करल त्या संघटनेत त्याला पद द्यायचे, पक्ष त्यांच्यावर जबाबदारी द्यायची, त्या हिशोबाने काम करायचे. मी सुद्धा एका 88 सालापासून शिवसेनेचा संस्थापक शाखा प्रमुख ते तालुका प्रमुख या पदापर्यंत मी 25 वर्ष या शिवसेनेचे पक्षाच्या पदावर मी काम केलेलं आहे, निष्ठेने काम केलेलं आहे. पण आता आम्ही उद्धव बाळासाहेब ठाकरे यांच्या सोबत आम्ही आतापर्यंत 2016 काही कालावधीमध्ये पक्षाचे जे काही ज्येष्ठ जे पदाधिकारी आहेत जिल्ह्यामधले यांच्याकडे आम्ही वारंवार किंवा संघटनेच्या मागणीसाठी किंवा संघटनेचे आम्ही काही कामं करणारे जे काही संघटनेचे काही ज्यांना नियुक्त्या म्हणजे पद दिले पाहिजेत आम्ही वारंवार त्यांच्याकडे माहिती देऊ सुद्धा त्यांना आमच्याकडे दुर्लक्ष केलं. साधा आम्ही जर 25 वर्ष संघटना सांभाळून एक शिवसेनेचे तालुका प्रमुख असून जर एखाद्या उपविभागाची काही विभाग प्रमुखाची शिफारस केल्या तिथं होत नसेल तर अशा बऱ्याच काही या चिखली मतदारसंघामध्ये या समस्या आहे. या समस्या जास्त उद्भवल्यामुळे आमच्या कोणी दखल न घेतल्यामुळं त्याला महत्त्वाचं जबाबदार म्हणजे या जिल्ह्याचे जिल्हा प्रमुख आम्ही त्यांच्याकडे वारंवार 1 वर्षापूर्वी आम्ही त्यांच्याकडे वारंवार आम्ही त्यांना विनंती करू आलो किंवा यांना हे पद दिलं पाहिजे. त्या संघटनेनं ते पद दिलं आहे. तिकीट दिलेले कोणाला ते बाहेरून आले ते भाग वेगळा, पण संघटनेमध्ये जी बाळासाहेब कडवा शिवसैनिक आहेत त्याच्यावर पक्षाच्या पुढे पक्षामध्ये आले त्यांच्यावर जर डायरेक्ट त्यांना तो कधी शिवसेना माहीत नाही, डायरेक्ट म्हणजे सहसंपर्क प्रमुख कोणते अशा उपजिल्हा प्रमुख असे डायरेक्ट त्यांना पद दिले. कारण त्यांच्यावर पैसा धनगत गाड्या घोड्या असल्यामुळे त्यांना संघटनेचे पद दिले. मग अशा परिस्थितीमध्ये संघटना ते सांभाळू शकत नाहीत. संघटना सांभाळण्याची ही खरी ताकद निष्ठावान आणि ज्येष्ठ संघर्ष करणारी जी शिवसैनिक आहेत तेच फक्त संघटनेचे जबाबदाऱ्या पदावर सांभाळू शकतात. यांनी आमच्या याची दखल न घेतल्यामुळं आम्ही एक मोठा कार्यक्रम घेतला. माझ्याकडं या चिखली मतदारसंघामध्ये बरेच जण जे शिवसेनेचे जे निष्ठावान जे शिवसैनिक आहेत ते मला नेहमी भेटायचे की बाळासाहेब आपण याच्यावर काहीतरी आपण निर्णय घेतला पाहिजे. मग निर्णय घेत असताना मग मी सर्वांची भूमिका जाणून घेतल्या. एक मोठी मीटिंग लावली. मीटिंग मध्ये असं ठरलं की आपण यांना सूचना करू किंवा तुम्ही इतक्या दिवसामध्ये आमच्याकडे सर्वजण आम्ही एकत्र भेटीगाठी घेऊन आजचा हा सर्वानुमते निर्णय घेतला. त्याच्यामुळे आम्ही आज या ठिकाणी संजीव गायकवाड शिवसेनेचे आमदार खंदे नेतृत्व करणारे यांच्यावर विश्वास ठेवून आज आम्ही या ठिकाणी सर्वांनी या ठिकाणी प्रवेश घेतलेला आहे.